शेळीपालन जरा अवघड समीकरण वाटतं, कारण कोकणात शेळीपालनाचं धाडस फारसं कोणी करताना दिसत नाही. पण रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातल्या संतोष चव्हाणांनी हे धाडस केलंय. 3 शेळ्यांपासून सुरू झालेला त्यांचा व्यवसाय आज 60 शेळ्यांवर पोहोचलाय. त्यांच्या व्यवसायाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आज आपण रत्नागिरीला जाऊया. चिपळूण तालुक्यात दुर्गम या गावात संतोष चव्हाण शेती करतात. 12वी पर्यंत शिकलेल्या संतोष यांनी शेतीत वडिलांना मदत करण्यास सुरुवात केली. आज त्यांनी शेतीतून काहीतरी वेगळं करण्याचा निर्धार पक्का केलाय. संतोष यांना पंचायत समितीचा अध्यक्ष बनण्याची संधी मिळाली होती. यावेळी त्यांनी सरकारी योजनेतून शेळी पालनाकडे वळण्याचा निर्णय घेतला. 2012 मध्ये ह्या व्यवसायाला मी सुरुवात केली. 2012 मध्ये मी पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आलो. त्याच्यानंतर मी चिपळूण तालुक्याचा सभापती झालो आणि सभापती झाल्यानंतर एक जिल्हा परिषदेची 3 शेळ्या आणि 1 बोकड अशी शासनाची योजना आली. आणि त्या योजनेमधून माझ्या डोक्यात कल्पना आली की बघूया आपण स्वतः एक सुरुवात करूया आणि आपण पाळण्याची सुरुवात केल्यानंतर त्याचा सर्व शेतकऱ्यांना तालुक्यामध्ये एक आदर्श घडवून देऊया, आपण सगळ्यांना सांगूया आणि आपण सुरुवात करूया. म्हणून मी ह्या शेळ्यांची योजना मी स्वतः माझ्या वडिलांच्या नावावरती मी ही योजना घेतली. कोकणात शेळी घेऊन येणाऱ्या मेंढपाळाकडून त्यांनी 3 शेळ्या विकत घेतल्या आणि 3 वर्षातच शेळी पालनाचं उत्तम तंत्र आत्मसात केलं. आज त्यांच्याकडं उस्मानाबादी जमनापारी जातीच्या 60 शेळ्या आहेत. यामध्ये 23 बोकडं, 21 पिल्ले आणि उरलेल्या शेळ्या आहेत. त्यांच्या स्थानिक सावर्डेच्या बाजारात बोकडांची 20 ते 25 हजार रुपयांपर्यंत विक्री होते. एका बोकडाच्या विक्रीतून त्यांना 10 ते 15 हजार रुपयांचा नफा मिळतोय. 3 शेळ्यांपासून हे 60 बकऱ्यांपर्यंत मी 3 वर्षामध्ये, विशेष म्हणजे 3 वर्षामध्ये हे एवढं मोठ्या प्रमाणात हे उत्पन्न त्याच्यामधून मिळालेलं आहे. आणि अनेक असे 10 बकरे मी विकले सुद्धा. त्याच्यातून हे एवढ्या मोठ्या प्रमाणात ही सर्व संख्या जी बोकडांची, आज बकऱ्या वगैरे सर्व जातीच्या माझ्याकडे आहेत, त्या सगळ्या ह्या 3 वर्षामधलंच आहे. आणि ह्याच्यातून साधारण मला उत्पन्न मिळतं. हे उत्पन्न यांच्या लेंडी खाद्य ह्याच्या शेणापासून किंवा ह्यांच्या ज्या लेंड्या असतात त्याच्यापासून जे खत तयार होतं, ते खत साधारण एक 200 रुपये पोत्याने, एक 30 ते 35 किलो वजनाचं जे पोतं असतं त्याचे 200 रुपये किलोने ते खत जातं, 200 रुपये पोत्याने. आणि त्याच्यापासून महिन्याला कमीत कमी एक 7 ते 8 हजार रुपये त्या खतापासून मिळतात. शेळीपालन व्यवसायात संतोष यांची पत्नी सुद्धा त्यांना मदत करते. शिक्षिका असलेल्या पूनम शेळ्यांची देखरेख आणि त्यांच्या चाऱ्याची काळजी घेतात. या शेळ्यांना औषध पाणी आणि नवीन जन्माला आलेल्या शेळ्यांच्या पिल्लाला वेळेवर दूध पाजणं अशा गोष्टी त्या करतात. शिवाय या बोकडांचं मांस कुठल्या मार्केटमध्ये पाठवायचं याचं व्यवस्थापन आणि दराचं गणित पूनम करतात. मी सकाळी ज्यावेळेला बकऱ्यांना खाद्य घातलं जातं त्यावेळेला त्यांना मदत करते. प्रत्येक बकऱ्यांना ते गव्हाचं भरडा आणि पेंड असं मिक्स करून घातलं जातं. त्यावेळेला त्यांना माझी मदत लागते, ती करते. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी ज्यावेळेला बकऱ्या सोडल्या जातात त्यावेळेला बकऱ्यांची जी लेंडी पडलेली असते ती वरती माचळीवरती लेंडी असते. मग आल्यानंतर बकऱ्या त्याच्यावरती बसणं, थोडंसं इकडे तिकडे फिरत आहे, मग ती लेंडी साफ करणं आणि पुन्हा जो पाला असतो शेतामधला आलेला किंवा काय भाजीपाला वगैरे जे काय आहे ते पुन्हा बकऱ्यांना आणून तिथे घालणं. कोकणात शेळीपालन हा व्यवसाय कठीण आणि किचकट समजला जातो. संतोष यांनी शेळीपालनाचं तंत्र चांगल्या प्रकारे आत्मसात केलंय, त्यामुळे ते शेळीपालनात यशस्वी झालेत. आता हा व्यवसाय वाढवून 1000 शेळी पालनाचं उद्दिष्ट त्यांनी डोळ्यासमोर ठेवलंय. कोकणात अशा प्रकारे शेळीपालनाचं धाडस दाखवलं तर कोकणातल्या शेतकऱ्यांच्या हातात सुद्धा चांगले पैसे येण्यास वेळ लागणार नाही. अमोल कलये, साम टीव्ही, रत्नागिरी.